Hi guys, welcome to Science Education Part 5 Periodic Classification of Elements Maharashtra State Board Examination. मागच्या तासाला आपण मॉडर्न पिरियडिक टेबलच्या रचनेसंदर्भात अभ्यासलेला आहे. मॉडर्न पिरियडिक टेबल हा पूर्णपणे ॲटॉमिक नंबरवरती बेस करतो. ॲटॉमिक नंबर मोस्ले या शास्त्रज्ञाने ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमांकाने मांडणी करून हे पिरियडिक टेबल तयार केले, ज्यामुळे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमधले जे ड्रॉबॅक्स होते ते संपूर्णपणे रिमूव्ह झाले. या पिरियडिक टेबलमध्ये एकूण 7 आडव्या ओळी आहेत ज्यांना पिरियड्स म्हणतात आणि 18 उभे स्तंभ आहेत ज्यांना ग्रुप्स म्हणतात. पिरियड्स आणि ग्रुप्स यामध्ये विभागलेलं हे पिरियडिक टेबल ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमांकाने मांडलेले असल्यामुळे ॲटॉमिक नंबर 1 असणारं हायड्रोजन हे पहिल्या स्थानी येतं आणि ॲटॉमिक नंबर 2 असणारं हेलियम हे दुसऱ्या स्थानी येतं. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये एक ड्रॉबॅक होता. हायड्रोजनचं स्थान निश्चित नव्हतं. इथेही हाच प्रॉब्लेम आहे. हायड्रोजनचं स्थान निश्चित कुठे करायचं हे याच्याबद्दलची संदिग्धता या टेबलमध्ये पण आहे. पण यामध्ये हायड्रोजनला अणुक्रमांक 1 असल्यामुळे फर्स्ट पोझिशनला याला स्थान दिलेलं आहे. आता पिरियड जे आहेत ते 7 पिरियड आहेत. ते 1 ते 7 असे विभागलेले आहेत. त्याला नंबर दिला जातो 1 ते 7. ग्रुप जे आहेत ते ग्रुप 1 ते 18 असे ते ग्रुप आहेत. पिरियड आणि ग्रुप यांच्या स्वतःच्या काही पिक्युलॅरिटीज आहेत, काही कॅरेक्टर्स आहेत. त्यामध्ये पिरियडच्या कॅरेक्टरिस्टिक आपण अभ्यासलेल्या होत्या. आय अगेन रिपीट दिस. पहिलं कॅरेक्टरिस्टिक असं आहे पिरियडच्या बाबतीत विचार केला तर एलिमेंटच्या ऑर्बिटमध्ये जेवढी शेलची संख्या असते तेवढाच त्याचा पिरियड नंबर असतो. फॉर एक्झाम्पल, हायड्रोजनच्या ॲटॉमिक एक्स्ट्रा ॲटॉमिक सेंटरमध्ये एक ऑर्बिट आहे, त्याचं स्थान पहिल्या पिरियडमध्ये आहे. हेलियममध्ये पण फर्स्ट आणि लास्ट ऑर्बिट एक असल्यामुळं त्याचंही स्थान फर्स्ट पिरियडमध्ये आहे. दुसऱ्या पिरियडचा जर विचार केला तर दुसरा पिरियड हा लिथियमपासून सुरू होतो आणि निऑनपर्यंत संपतो. दुसऱ्या पिरियडमध्ये जे एलिमेंट येतात त्या एलिमेंटच्या ऑर्बिटची संख्या एकूण 2 आहे. म्हणजे लिथियममध्ये पण 2 ऑर्बिट आहेत आणि लास्ट एलिमेंट निऑनमध्येही 2 ऑर्बिट आहे. याचा अर्थ असा की जेवढी शेलची संख्या असते तेवढा त्याचा पिरियड नंबर असतो. हे पहिलं कॅरेक्टरिस्टिक झालं. दुसरं कॅरेक्टरिस्टिक याचं असं आहे की इन ईच पिरियड न्यू शेल स्टार्टिंग अप. प्रत्येक पिरियडची सुरुवात ही नवीन शेल भरण्याने सुरू होते. फॉर एक्झाम्पल, हायड्रोजनच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. हेलियमच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. पहिली शेल के याच्यामध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉनची संख्या असते 2. जो फॉर्म्युला आपण 2n² याने डिराईव्ह केलेला आहे. n इज द नंबर ऑफ शेल. पहिल्या शेलला के शेल म्हणून ओळखलं जातं. त्याच्यामध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन असतात. दुसरा जो पिरियड आहे इथं 2 इलेक्ट्रॉननी पहिलं ऑर्बिट कंप्लीट झालं. दुसऱ्या पिरियडची सुरुवात लिथियमने होते ज्याचा ॲटॉमिक नंबर 3 आहे.
याचाच अर्थ पहिलं ऑर्बिट हे 2नी फुलफिल असणार आहे, 2 इलेक्ट्रॉननी, आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये आता इलेक्ट्रॉन भरायला सुरुवात झाली, म्हणजे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये एकूण 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. दॅट इज प्रत्येक पिरियडची सुरुवात नवीन ऑर्बिटमध्ये शेलमध्ये इलेक्ट्रॉनच्या भरण्याने सुरू होते. निऑनच्या बाबतीत जर विचार केला तर निऑनमध्ये पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन येतात आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन येतात. त्याचा ॲटॉमिक नंबर 10 आहे. आता तिसऱ्या जर पिरियडचा विचार केला आपण या नियमानुसार, तर तिसऱ्या पिरियडमध्ये एकूण 8 एलिमेंट इन्क्लूड आहेत, ज्याच्यामध्ये पहिलं ऑर्बिट हे 2नी फुलफिल आहे, दुसरं ऑर्बिट निऑनने 8नी फुलफिल केलेलं आहे. आता तिसऱ्या पिरियडमध्ये पहिलं एलिमेंट ज्याच्यामध्ये तिसरा पिरियड स्टार्ट्स फिलिंग अप बाय इलेक्ट्रॉन, आणि मग पहिल्या पिरियडमध्ये 2 इलेक्ट्रॉन सोडियमच्या बाबतीत, दुसऱ्या पिरियडमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या पिरियडमध्ये 1 इलेक्ट्रॉन. त्यानंतर मॅग्नेशियममध्ये तिसऱ्या पिरियडमध्ये 2 इलेक्ट्रॉन, ॲल्युमिनियममध्ये तिसऱ्या पिरियडमध्ये 3 इलेक्ट्रॉन, सिलिकॉनमध्ये तिसऱ्या पिरियडमध्ये 4 इलेक्ट्रॉन. अशा पद्धतीने हा पिरियड आर्गॉनपर्यंत संपतो आणि एकूण इलेक्ट्रॉन लास्ट ऑर्बिटमध्ये भरले जातात 8 पर्यंत, कारण लास्ट ऑर्बिटची कॅपॅसिटी असते 8 इलेक्ट्रॉनची. या पद्धतीने सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन इलेक्ट्रॉन भरायला सुरुवात झाली तिसऱ्या पिरियडमध्ये, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये. दुसऱ्या पिरियडमध्ये लिथियम पासून 1 नेक्स भरायला सुरुवात झाली. बेरिलियममध्ये 2 भरले गेले इलेक्ट्रॉन, बोरॉनमध्ये 3 भरले गेले, कार्बनमध्ये 4 भरले गेले, नायट्रोजनमध्ये 5 भरले गेले. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन स्टार्ट्स फिलिंग इन अ न्यू शेप व्हेन ईच पिरियड स्टार्ट्स न्यूली. दिस इज द सेकंड कॅरेक्टरिस्टिक. आता या ठिकाणी अजून एक असं निदर्शनास येतं की इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते आउटरमोस्ट ऑर्बिटमधली. याचा अर्थ असा होतो की इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते, म्हणजे ॲटॉमिक नंबर हा पिरियडच्या बाबतीत विचार केला तर डावीकडून उजवीकडे जाताना ॲटॉमिक नंबर हा एका वेळेला 1नी वाढत जातो. पिरियडच्या बाबतीत तिसरं कॅरेक्टरिस्टिक काय असू शकतं की पिरियडच्या बाबतीमध्ये आपल्याला डावीकडून उजवीकडे जावं लागतं. त्यावेळेला प्रत्येक पिरियडमधून डावीकडून उजवीकडे जाताना ॲटॉमिक नंबर हा एका वेळेला 1नी वाढत जातो. फॉर एक्झाम्पल सेकंड पिरियडचा जर विचार केला आपण किंवा फर्स्ट पिरियडचा विचार करूया, हायड्रोजनमध्ये ॲटॉमिक नंबर 1 आहे, हेलियममध्ये 2 आहे. दुसरा पिरियड लिथियमने सुरू झाला, लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, ॲटॉमिक नंबर 3 आहे. इथं 2 ॲटॉमिक नंबर पूर्ण झाला. नवीन ऑर्बिटची सुरुवात नवीन पिरियडमध्ये 3 अनुक्रमांकाने सुरू झाली आणि ॲटॉमिक नंबर वाढत गेला ॲज पर 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 अप टू फ्रॉम लिथियम टू निऑन रिस्पेक्टिव्हली. दॅट इज ॲटॉमिक नंबर हा एका वेळेला 1नी वाढत जातो. सोडियमच्या बाबतीतही तसंच होतं. तिसऱ्या पिरियडमध्ये सोडियमपासून आर्गॉनपर्यंत इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते लास्ट ऑर्बिटमधल्या ॲटॉमिक नंबरच्या वाढण्यामुळे. त्याचाच अर्थ असा आहे की ॲटॉमिक नंबरमध्ये एका वेळेला एका नंबरनी वाढ होते, त्याच वेळेला इलेक्ट्रॉनच्या संख्येमध्ये सुद्धा एका वेळी एका इलेक्ट्रॉनची वाढ लास्ट ऑर्बिटमध्ये होत जाते. असा या दुसऱ्या आणि तिसऱ्या कॅरेक्टरिस्टिकचा अर्थ होतो. मग सोडियमपासून इलेक्ट्रॉन भरायला सुरुवात झाली, लास्ट आर्गॉनपर्यंत 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले. पुन्हा आता चौथा पिरियड जेव्हा चालू झाला तेव्हा चौथ्या पिरियडमध्ये एकूण जे एलिमेंट येणार आहे त्यांच्यामध्ये 4 ऑर्बिट असणार आणि चौथ्या पिरियडमधल्या पहिल्या एलिमेंटचं चौथं ऑर्बिट भरायला 1ने सुरुवात होणार. 1ने इथं सुरुवात झाली की आपोआपच ॲटॉमिक नंबर काय होतो
बरोबर आपोआप इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा वाढायला लागते. हे पिरियडच्या बाबतीत आपण सांगू शकतो. आता जसे पिरियडचे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत तसेच ग्रुपचे पण आहेत. आय होप दिस पॉइंट इज अंडरस्टँड. हा पॉइंट फार महत्त्वाचा ठरतो. याचं कारण असं आहे की पुढे आपल्याला मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक याच्यावरती डिपेंड होतात त्या अभ्यासायच्या आहेत. व्हॅलन्सी आपल्याला कशा पद्धतीने दिसून येते ते अभ्यासायचे आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला पिरियड आणि ग्रुपवरून अभ्यासता येतात. त्यामुळे ह्या गोष्टी समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता दुसरा एक पॉईंट या ठिकाणी असा येतो की आपल्याला नेहमी पिरियडमध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना आपल्याला ग्रॅज्युअल चेंज दिसून येतो. सावकाश होणारा बदल, हळूहळू होणारा बदल. फॉर एक्झाम्पल सोडियम मॅग्नेशियम यांचा जर विचार केला तर आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, मॅग्नेशियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. व्हॅलन्सी बदलली, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या बदलली. हा जो बदल आहे हा हळूहळू होत गेलेला बदल आहे आणि या हळूहळू होत गेलेल्या बदलामुळेच आपल्याला पिरियडिक टेबलमध्ये मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक अशा वेगवेगळ्या एलिमेंटच्या जागा पाहायला मिळतात. हे सगळ्यात महत्त्वाचं. मी आता सांगितल्याप्रमाणे जशा पिरियडच्या काही पिक्युलॅरिटीज आहेत तशाच पिक्युलॅरिटीज ग्रुपच्या पण आहेत. आता आपण ग्रुपच्या संदर्भामध्ये अभ्यास करूया. एकूण 18 ग्रुप आहेत. दे आर नंबर्ड फ्रॉम 1 to 80. 1 ते 18 असं याचं नंबरिंग आहे. आता ग्रुपच्या बाबतीत जर विचार केला तर पिरियडमध्ये आपण डावीकडून उजवीकडे जातो. आपल्याला ग्रॅज्युअल चेंज अभ्यासायचा असेल, आपल्याला कॅरेक्टरिस्टिकमध्ये होणारा बदल अभ्यासायचा असेल तर आपण डावीकडून उजवीकडे जातो. ग्रुपमध्ये आपल्याला काय करावं लागतं? वरून खाली यावं, फ्रॉम टॉप टू बॉटम. बघा आता हा एक नंबरचा ग्रुप आहे. हा ग्रुप चालू होतो हायड्रोजनने चालू होणाऱ्या या ग्रुपमध्ये जे एलिमेंट आहे त्या एलिमेंटच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 1 येते. पहिला ग्रुप ज्याची सुरुवात हायड्रोजनने होते त्या ग्रुपमध्ये जे एलिमेंट येतात टॉप टू बॉटम या सर्वांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 1 येते. याचा अर्थ असा होतो की जेवढा तुमचा ग्रुप नंबर असतो तेवढीच व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या असते. ज्या ग्रुपमध्ये तो एलिमेंट आहे त्या एलिमेंटच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या ही ग्रुप नंबर एवढी असणार आहे. फॉर एक्झाम्पल लिथियमच्या बाबतीत आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, सोडियमच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. हे झालं पहिल्या ग्रुपच्या बाबतीत. आता दुसऱ्या ग्रुपच्या बाबतीत काय आहे? दुसरा ग्रुप म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे येतं की लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असायला हवेत? नियमाप्रमाणे 2 इलेक्ट्रॉन असायला हवेत. अगदी तसंच बेरिलियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, मॅग्नेशियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि सो अँड सो असंच दुसऱ्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची संख्या ही दुसऱ्या ग्रुपमधल्या एलिमेंटमध्ये येणाऱ्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या ही 2च असते. ह्याच्यावरून एक कॅरेक्टर असं निश्चित होतं की जेवढा ग्रुप नंबर आहे तेवढ्याच त्या एलिमेंटचा तेवढाच व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या असते. म्हणजे ही एक सिमिलॅरिटी आहे की त्या ग्रुपमध्ये जे एलिमेंट येतात त्या सगळ्यांमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या ही त्या ग्रुप नंबर एवढीच असणार आहे. आपण जेव्हा वरून खाली येताना विचार करतो तेव्हा. आता दुसरं एक कॅरेक्टरिस्टिक याचं असं आहे की ज्या वेळेला आपण ग्रुपचा विचार करतो त्यावेळेला त्या ग्रुपमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे, त्यामुळे अर्थातच व्हॅलन्सी कशी आहे? सारखी आहे. आणि त्याचबरोबर बऱ्यापैकी कॅरेक्टरिस्टिकमध्ये सुद्धा काय दिसून येतात? सिमिलॅरिटी दिसून येते. म्हणजे त्या ग्रुपमध्ये जेवढे काही एलिमेंट येतात
त्या सर्वांची व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या ग्रुप नंबर एवढी असते. दुसरं कॅरेक्टर काय, तर त्याची व्हॅलन्सी सुद्धा सर्वांची कशी असते, सेम असते. आणि व्हॅलन्सी सेम असते म्हणजेच बऱ्यापैकी कॅरेक्टरिस्टिक मध्ये सुद्धा काय असतात, सिमिलॅरिटी असते. आणि हे सिमिलॅरिटी आणि टॉप टू बॉटम होणारा ग्रॅज्युअल चेंज हा आपल्याला ग्रुपमध्ये पाहता येतो. आता दुसरं एक असं आहे की पहिल्या ग्रुपमध्ये येणाऱ्या एलिमेंटमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 1 आहे. दुसऱ्या ग्रुपमध्ये येणाऱ्या एलिमेंटमध्ये दुसऱ्या ग्रुपमध्ये जे एलिमेंट येतात त्यांच्यात व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 2 आहे. मग 17वा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 17 असेल का? अजिबात नाही. तर त्या ठिकाणी असं आहे की तो ग्रुप जरी नंबर 17 ने ओळखला जात असला तरी त्याला रोमन लिपीमध्ये 7th A म्हणून ओळखलं जातं. 7th A याचा अर्थ 7व्या ग्रुपमध्ये जे एलिमेंट आहेत त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत? ऑब्वियसली 7 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. म्हणजेच याचा अर्थ जरी नंबरिंग 1 ते 18 असं असलं तरी सुद्धा नियमानुसार जर विचार केला की जेवढा ग्रुप नंबर आहे तेवढी व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या असते का? असं नाही. तिथं पुन्हा वेगळ्या पद्धतीने क्लासिफिकेशन आहे की ज्याच्यामध्ये 7th A आणि A ग्रुप एलिमेंट आणि B ग्रुप एलिमेंट असं थोडक्यात क्लासिफिकेशन केलेलं आहे. अर्थात त्याच्याबद्दल इथं आपल्याला काही एक्सप्लेन करायची आवश्यकता नाही. पण ज्या वेळेला आपण नियम अभ्यासतो की लास्ट ऑर्बिट मधली इलेक्ट्रॉनची संख्या ही व्हॅलन्सी दर्शवते आणि मग व्हॅलन्सी हीच त्या ग्रुप नंबर एवढी असते. मग 17 नंबरच्या मध्ये येणाऱ्या इलेक्ट्रॉनमध्ये 17 नंबर ग्रुपमध्ये येणाऱ्या एलिमेंटमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 17 असते का? तसं नाही. तो ग्रुप 7th A ग्रुप म्हणून तो ओळखला जातो, ज्याला आपण 17 म्हणतो. तर अशा पद्धतीने पिरियड्स आणि ग्रुप्स यांच्या काही पिक्युलॅरिटीज आहेत. दोन्हीकडे आपल्याला हे चेंजेस दिसून येतात. डावीकडून उजवीकडे जाताना पण चेंज होतो आणि टॉप टू बॉटम येताना पण चेंज होतो. पण हा चेंज हा ग्रॅज्युअल असतो आणि ग्रॅज्युअल चेंज हा टोटली कशावरती डिपेंड करतो? तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती डिपेंड करतो. ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने मांडणी केली, त्याचबरोबर व्यवस्थितरित्या ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमांकाने इलेक्ट्रॉन मांडले, त्यामुळे ज्या जे काही एनॉमॉलीज होत्या, जे जे काही ड्रॉबॅक्स होते मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये ते या पिरियॉडिक टेबलमध्ये पूर्णपणे रिमूव्ह झाले. याच्याशिवाय आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने जाणवली ती अशी की आपल्याला ॲटॉमिक नंबर माहीत असेल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करता येत असेल तर आपण तो ॲटम किंवा तो एलिमेंट पिरियॉडिक टेबलमध्ये कुठल्या पिरियडमध्ये आहे आणि कुठल्या ग्रुपमध्ये आहे हे या कॅरेक्टरिस्टिक्सवरून, पिरियडच्या आणि ग्रुपच्या कॅरेक्टरिस्टिक्सवरून आपण सहजपणे सांगू शकतो. आता पहिला जो ग्रुप आहे, ग्रुपच्या बाबतीत विचार केला तर पहिला जो ग्रुप आहे त्या पहिल्या ग्रुपला अल्कली मेटल्स म्हणून ओळखलं जातं. पहिला ग्रुप हा अल्कली मेटलचा ग्रुप म्हणून ओळखला जातो. दुसरा जो ग्रुप आहे त्या दुसऱ्या ग्रुपला अल्कलाइन अर्थ मेटल्स, अल्कलाइन अर्थ मेटल्सचा ग्रुप म्हणून हा ओळखला जातो. आता मधल्या ग्रुप बद्दल काही आपल्याला एक्सप्लेन केलेलं नाही आपल्या सिलेबसमध्ये, पण 7वा जो ग्रुप म्हणजे 17वा जो ग्रुप आहे, अर्थात 7th A असं जरी मी म्हणलं तरी तो ग्रुप आपल्याला 1 ते 18 म्हणजे 17वा जो ग्रुप आहे तो 17वा ग्रुप हा हॅलोजन म्हणून ओळखला जातो. हॅलोजन ग्रुप म्हणून ओळखला जातो. आणि 18वा जो ग्रुप आहे तो इनर्ट गॅसेस यांचा ग्रुप म्हणून ओळखला जातो. म्हणजे पहिल्या ग्रुपमध्ये जे जे एलिमेंट आहेत ते सगळे अल्कली मेटल्स या ग्रुपमध्ये इन्क्लूड होणारे एलिमेंट आहेत. या पहिल्या ग्रुपमध्ये येणाऱ्या एलिमेंटच्या लास्ट ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन असतो. दुसरा जो ग्रुप आहे तो अल्कलाइन अर्थ मेटल्स आहे. याच्यामध्ये दुसऱ्या ग्रुपमध्ये जे एलिमेंट येतात त्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. 17वा जो ग्रुप आहे त्या 17व्या ग्रुपच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन
हॅलोजन ग्रुप म्हणून ओळखतो. 18वा जो ग्रुप आहे याला झिरो ग्रुप एलिमेंट म्हणून पण ओळखलं जातं, कारण याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये जे एलिमेंट येतात ह्या ग्रुपमध्ये त्या एलिमेंटच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन इन्क्लूड आहेत, त्यामुळे त्यांची व्हॅलन्सी ही किती ठरते? 0 ठरते, म्हणून याला काय म्हणतात? झिरो ग्रुप एलिमेंट. अशा पद्धतीने हे जे ग्रुप आहे हे अल्कली मेटल्स, अल्कलाइन अर्थ मेटल्स पहिला आणि दुसरा ग्रुप रिस्पेक्टिव्हली, 7वा किंवा 17वा जो आहे त्याला आपण हॅलोजन म्हणतो आणि 18व्याला आपण इनर्ट गॅसेस म्हणतो. मग मध्ये जे आहे त्यांचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने आहे? तर ब्लॉक एस आणि ब्लॉक पी याच्यात जे येणारे एलिमेंट आहेत ते ए ग्रुप एलिमेंट म्हणून ओळखले जातात. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, कारण मी सातत्याने म्हणते की 7A म्हणजे काय, तर हा ग्रुप असतो फर्स्ट ए, हा आहे सेकंड ए, हा आहे थर्ड ए, फोर्थ ए, 6A आणि 7A. आणि इथं मात्र ह्याला बी ग्रुप एलिमेंट म्हणून ओळखलं जातं. ब्लॉक जरी बी असला तरी बी ग्रुप एलिमेंट म्हणून ओळखलं जातं. याच्यामध्ये फर्स्ट ए बी, सेकंड बी, थर्ड बी आणि ए बी असं याचं क्लासिफिकेशन आहे. अर्थात हे आपल्या सिलेबसचा भाग नाही, पण आपल्याला एक शंका निर्माण होते की जर तुम्ही ग्रुपचं कॅरेक्टरिस्टिक अभ्यासत असाल की जेवढा ग्रुप नंबर आहे तेवढीच व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या असते, तर त्याच्या क्लिअरिफिकेशनसाठी मी हे सांगते की आपण जे सहजपणे 1 ते 18 ग्रुप म्हणतो आणि मग आपण असा विचार करतो की 18व्या ग्रुपमध्ये येणाऱ्या एलिमेंटच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 18 इलेक्ट्रॉन आहेत का, तर नाही, तर तिथे किती आहेत? 8 आहेत. 17व्या ग्रुपमध्ये येणाऱ्या एलिमेंटच्या लास्ट ऑर्बिटमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 17 आहे का, तर नाही, त्या ठिकाणी ती किती आहे? 7 आहे. त्याचप्रमाणे अलीकडचा 6A जर विचार केला तर त्याच्यामध्ये लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन येणार आहे? 6 इलेक्ट्रॉन येणार आहे. हे तुमच्या माहितीसाठी मी एक्सप्लेन करते. आता आपल्या सिलेबसच्या अनुषंगाने जर विचार केला तर अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स या दोन मध्ये फरक आहे. अल्कली मेटल्स म्हणजे काय आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणजे काय? तर अल्कली मेटल्स म्हणजे असे एलिमेंट आहेत की जे साधारणतः ज्यांच्या ऑक्साईडच्या पाण्याबरोबर रिएक्शन होतात त्यावेळेला त्यांच्यापासून अल्कली तयार होते. ऑक्साईड, मेटलचं ऑक्साईड जेव्हा पाण्याबरोबर रिएक्ट होतं त्यावेळेला त्याचं हायड्रॉक्साईड तयार होतं आणि मेटलचं ऑक्साईड हे नेहमी बेसिक नेचर दाखवते. पण बेस आणि अल्कली यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे? तर बेसिक नेचरमध्ये आपण लिटमस पेपरची टेस्ट घेतो, पण अल्कली म्हणजे काय, तर तो बेस पण आहे आणि तो पाण्यामध्ये विरघळणार आहे. याचा अर्थ इथं या मेटल्सची जर ऑक्साईड तयार केला आपण तर ते पाण्यामध्ये सहजपणे विरघळू शकतो. इथं तसं नाही. अल्कलाइन अर्थ मेटल यांचा सोर्स हा अर्थ आहे आणि यांचा ऑक्साईड सुद्धा अल्कलाइन नेचर दाखवत नाही. याचा अर्थ याचा ऑक्साईड हे बेसिक आहे, बेसिक नेचर दाखवतं, पण अल्कली नेचर नाही दाखवत. आता बेसिक नेचर म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये रेड लिटमस पेपर ब्ल्यू होतो त्याला आपण बेस म्हणतो. मग दोन्ही हे आणि हे दोन्ही काय आहे? बेसिक आहे. पण अल्कली मध्ये कोण आहे? फक्त फर्स्ट ए मध्ये एलिमेंट आहे किंवा पहिल्या ग्रुप मध्ये एलिमेंट आहे. इथं मात्र हे बेसिक नेचर दाखवतात, पण हे अल्कली होऊ शकत नाही. उदाहरणार्थ इथे येणारा मॅग्नेशियम, अगदी साधे एक्झाम्पल, सोडियम जर मी घेतलं, सोडियम बारीक चाकूनी स्मूथ असतं त्यामुळे चाकूनी ह्याच्यामध्ये तुकडे केले, हवे तुकडे ठरलं तर ते पेट घेतं, त्याला केरोसिन मध्ये बुडवून ठेवावं लागतं. त्याचा जर आपण पीस घेतला आणि त्याची पाण्याबरोबर रिएक्शन म्हणून आणली तर ते सहजपणे पाण्यात विरघळून सोडियम हायड्रॉक्साईडचं सोल्युशन तयार करतात. पण मॅग्नेशियमची फीत आहे, ती फीत तुम्ही जाळली तर तुम्हाला पांढऱ्या रंगाची भुकटी मिळते. ती भुकटी जर तुम्ही पाण्यात टाकली तर ती पाण्यामध्ये विरघळू शकत नाही. पण पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते जे सोल्युशन तयार होते ते अल्कली नसेल, पण ते कसं असणार आहे? बेसिक असणार आहे. इट इज द मेन डिफरन्स बिटवीन अल्कली मेटल्स अँड अल्कलाइन अर्थ मेटल्स. अल्कली मेटलमध्ये हे मेटल अल्कलाइन पण आहे आणि बेसिक नेचर तर सगळ्याच मेटलचे ऑक्साईड दाखवतात, पण अल्कलाइन अर्थ मेटलमध्ये मात्र हे फक्त बेसिसिटी दाखवतात, बेसिक नेचर दाखवतात. हे पाण्यामध्ये विरघळून अल्कली तयार करत नाही. मागच्या स्टँडर्डमध्ये आपण अल्कली बेस याच्याबद्दल थोडंसं अभ्यासलेलं आहे. दॅट इज फर्स्ट ग्रुप इंडिकेट अल्कली मेटल्स, सेकंड ग्रुप इंडिकेट्स अल्कलाइन अर्थ मेटल्स.
आता 17वा जो ग्रुप आहे, या 17व्या ग्रुपमध्ये जे एलिमेंट येतात ते एलिमेंट फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या सगळ्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत आणि सगळ्यांची व्हॅलन्सी ही 1 आहे. त्यामुळे या ग्रुपला हॅलोजन ग्रुप म्हणून ओळखलं जातं. या ग्रुपला हॅलोजन ग्रुप म्हणून ओळखलं जातं. आणि शेवटचा जो आहे, आता इथं लास्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आले म्हणजे शेवटच्या त्याच्या पुढे जे एलिमेंट येतं त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये ऑब्विसली किती इलेक्ट्रॉन येणार आहेत? 8. त्याचं ऑक्टेट पूर्ण झालं. ते ऑक्टेट पूर्ण असणारे हे जे आहेत निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन यासारखे एलिमेंट हेलियम सोडलं तर हेलियमला ऑक्टेट कंप्लीट करण्याची आवश्यकता नसते. त्याचं ऑलरेडी डुप्लेट कंप्लीट असतं. त्यामुळे डुप्लेट आणि ऑक्टेट कंप्लीट असणारे हे एलिमेंट हे कुठल्याही प्रकारच्या केमिकल रिएक्शनमध्ये सहभागी होत नाही. त्यामुळे त्यांना निष्क्रिय वायू, राजवायू किंवा इनर्ट गॅस एलिमेंट म्हणून ओळखलं जातं. कारण यांचं नेचर हे गॅसियस स्टेटमध्ये असतात. त्यामुळे त्यांना राजवायू किंवा निष्क्रिय वायू किंवा इनर्ट गॅसेस म्हणून ओळखलं जातं. अशा पद्धतीने पिरियडच्या बाबतीत जर विचार केला आपण तर पहिला ग्रुप, फर्स्ट पिरियड, सेकंड पिरियड अप टू 7 याच्यामध्ये 2n² प्रमाणे 2 इलेक्ट्रॉन, 8 इलेक्ट्रॉन, 18 इलेक्ट्रॉन, 32 इलेक्ट्रॉन असं क्लासिफाय केलं गेलेलं आहे. तर ग्रुपच्या बाबतीत जर विचार केला आपण तर 1 ते 18 याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला वेटेज दिलं जातं आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसारच एलिमेंट व्यवस्थितरित्या 118 आतापर्यंत शोध लागलेले कुठल्याही जागेला डिस्टर्ब न करता व्यवस्थितरित्या बसवले गेलेले आहे. आता याच्या पुढे जर अभ्यासायचं म्हणलं आपण तर दुसरं क्लासिफिकेशन आहे पिरियडिक टेबलमध्ये, ते ब्लॉक वाईज आहे. म्हणजे S ब्लॉक एलिमेंट्स, P ब्लॉक एलिमेंट्स, D ब्लॉक एलिमेंट्स आणि F ब्लॉक एलिमेंट्स असंही क्लासिफिकेशन केलं जातं. याच्यामध्ये S ब्लॉक एलिमेंट जे आहेत ते S ब्लॉकमध्ये 2 ग्रुप येतात. पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप, ज्याच्यामध्ये अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स यांचा समावेश होतो. P ब्लॉक जे एलिमेंट आहे त्या ग्रुपमध्ये किंवा त्या ब्लॉकमध्ये 13 पासून 18 पर्यंतचे एलिमेंट इन्क्लूड आहे. 13 पासून 18 पर्यंतचे. वैशिष्ट्य असं आहे एस ब्लॉकमध्ये येणारे एलिमेंट हे सगळेच्या सगळे मेटल्स आहेत. हे वैशिष्ट्य आहे. एस ब्लॉकमध्ये येणारे एलिमेंट्स हे सगळेच्या सगळे मेटल्स आहेत म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये. पी ब्लॉक जो आहे त्या ब्लॉकमध्ये मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स अशा तिन्ही प्रकारचे एलिमेंट्स एकत्र येतात. पी ब्लॉक हा एकमेव ब्लॉक आहे की ज्याच्यामध्ये तीनही प्रकारचे एलिमेंट्स एकत्र येतात. त्यानंतर मधला जो आहे, इकडे मेटल्स आहेत, इकडे मेटल आणि नॉन मेटल अशा यांच्यामध्ये असणारा जो आहे तो आहे डी ब्लॉक. तो डी ब्लॉक साधारण 3 ते 12 एवढे ग्रुप याच्यामध्ये इन्क्लूड आहे. पहिला आणि दुसरा ग्रुप एस ब्लॉकमध्ये, 13 ते 18 याच्यामध्ये पी ब्लॉक, 3 ते 12 याच्यामध्ये डी ब्लॉक आणि बॉटमला ज्या सिरीज आहेत लॅथिनाइड आणि ऍक्टिनाइड त्यांना आपण एफ ब्लॉक एलिमेंट म्हणून ओळखतो. आता अजून काही वैशिष्ट्य काय आहेत या पिरियडिक टेबलमध्ये तर हा जो एस ब्लॉक आहे पूर्ण पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपचा, हा एस ब्लॉक आणि हा पी ब्लॉक यांच्यामध्ये जे एलिमेंट येतात त्यांना एकत्रितरित्या नॉर्मल एलिमेंट्स म्हणतात. पहिला दुसरा 13 ते 18 म्हणजे एस ब्लॉक आणि पी ब्लॉक यांच्यामध्ये येणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांना नॉर्मल एलिमेंट्स म्हणून ओळखलं जातं. हा जो डी ब्लॉकचा आहे त्याला ट्रान्झिशनल एलिमेंट्स म्हणतात. ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि एफ ब्लॉक जो आहे त्याला इनर ट्रान्झिशन असंही क्लासिफिकेशन केलं जातं. एस ब्लॉक आणि पी ब्लॉक मध्ये जे एलिमेंट येतात त्यांना नॉर्मल एलिमेंट म्हणतात. डी ब्लॉक मध्ये जे एलिमेंट येतात त्याला ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात आणि एफ ब्लॉक मध्ये जे एलिमेंट येतात त्याला इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणून ओळखलं जातं. आता हे जे नॉर्मल एलिमेंट आहेत या नॉर्मल एलिमेंटचं वैशिष्ट्य असं आहे की यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 1 ते 8 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे पहिल्या ग्रुपमध्ये जे एलिमेंट
त्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ग्रुपमधल्या एलिमेंटच्या लास्ट ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन, इथे तिसरा किंवा 13वा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये जे एलिमेंट येतात त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन. म्हणजे या एलिमेंटचं वैशिष्ट्य असं आहे की यांच्या सगळ्या कक्षा पूर्ण असतात, फक्त लास्ट ऑर्बिट तेवढं त्यांचं इनकम्प्लीट असतं. कुठपर्यंत? 17 पर्यंत. म्हणजे नॉर्मल एलिमेंट 1 ते 17 पर्यंत येणारे जे आहेत त्यांचं शेवटचं ऑर्बिट तेवढं इनकम्प्लीट असतं. बाकी त्यांच्या आतली ऑर्बिट जे असतात ती नियमानुसार भरलेली असतात. फक्त हा जो इनर्ट गॅस आहे त्याचं लास्ट ऑर्बिट मात्र फुलफिल असते. म्हणजे नॉर्मल एलिमेंट जे आहे एस आणि पी ब्लॉक एक्सेप्ट 0 याच्यामध्ये फक्त लास्ट ऑर्बिट इनकम्प्लीट असतं. ट्रान्झिशन एलिमेंटचा जो ग्रुप आहे 3 ते 12 या ग्रुपमध्ये जे एलिमेंट येतात ते एलिमेंट हे ट्रान्झिशन एलिमेंट म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या आउटरमोस्ट 2 ऑर्बिट्स ह्या इनकम्प्लीट असतात. हे यांचं वैशिष्ट्य आहे. आउटरमोस्ट 2 ऑर्बिट इनकम्प्लीट असतात. आपण मागे अभ्यासलेलं आहे क्युप्रस, क्युप्रिक, मर्क्युरस, मर्क्युरिक अशा ज्या व्हेरिएबल व्हॅलन्सी असणारे जे एलिमेंट आहेत त्यांचे स्थान या ट्रान्झिशन एलिमेंटच्या गटामध्ये किंवा डी ब्लॉकमध्ये त्यांचे स्थान असतं. याचा अर्थ ट्रान्झिशन एलिमेंट हे ट्रान्झिशन दाखवतात, परिवर्तन दाखवतात, पण कसं? अगदी ग्रॅज्युअल. त्यांचं स्थान कुठे आहे? इकडं स्ट्रॉंग मेटल्स आहेत आणि इकडं हळूहळू मेटॅलिक प्रॉपर्टी कमी होत नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जाणारे एलिमेंट आहे. स्ट्रॉंग मेटल्स आणि मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जाणारा हा ग्रुप यांच्यामध्ये या एलिमेंटचं स्थान आहे. आणि हे एलिमेंट व्हेरिएबल व्हॅलन्सी दाखवतात. या एलिमेंटचे कंपाऊंड्स हे कलरफुल असतात. हे यांचं वैशिष्ट्य आहे. 3 ते 12 ग्रुपमध्ये येणारे एलिमेंट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्या लास्ट 2 ऑर्बिट्स ह्या इनकम्प्लीट असतात. आता एफ ब्लॉकचे एलिमेंट आहेत ज्याला आपण लॅथेनाइड आणि ॲक्टिनाइड म्हणून ओळखतो, ते जे एलिमेंट आहेत ते इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणून ओळखले जातात. या एलिमेंटच्या शेवटच्या 3 कक्षा 3 ऑर्बिट्स ह्या इनकम्प्लीट असतात. त्यामुळे त्यांना काय म्हणतात? इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणून ओळखले जातात. नॉर्मल एलिमेंट एक्सेप्ट 0 ग्रुप लास्ट 1 ऑर्बिट इनकम्प्लीटेड. ट्रान्झिशन एलिमेंट जे डी ब्लॉकमध्ये आहेत 3 ते 12 त्यांच्या लास्ट 2 ऑर्बिट्स इनकम्प्लीटेड. आणि इनर ट्रान्झिशनमध्ये जे एलिमेंट येतात त्यांच्या लास्ट 3 ऑर्बिट्स ह्या इनकम्प्लीट असतात. अशा पद्धतीने पिरियडिक टेबलमध्ये ब्लॉक वाईज क्लासिफिकेशन एस, पी, डी आणि एम अशा पद्धतीने नॉर्मल ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशनच्या संदर्भामध्ये केलेला आहे. त्याचप्रमाणे सगळ्या ग्रुपचा अभ्यास आपल्याला यावर्षी नाही, पुढे वर्ष वाढत जातील तसा ग्रुपचा अभ्यास येतो. पहिल्या ग्रुपला आपण अल्कली मेटल्सचा ग्रुप म्हणून ओळखतो. दुसऱ्या ग्रुपला आपण अल्कलाइन अर्थ मेटल म्हणतो. 17व्या ग्रुपला आपण हॅलोजन म्हणतो आणि 18व्या ग्रुपला आपण इनर्ट गॅसेस म्हणून ओळखतो. मला वाटतं पिरियडिक ग्रुपचे हे क्लासिफिकेशन तुमच्या लक्षात आलं असेल. काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही डाऊट्स असतील तर ते विचारा आणि याच्यावरच्या नोट्स पुढच्या तासाला मी लिहून देईन.